सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता वंतारा, नांदणी मठ आणि सरकारकडून हाय पॉवर कमिटीकडे याचिका सादर होणार आहे आणि ती ड्राफ्टिंग त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि तेच ॲफिडेविट आता उद्या ही याचिका खरं तर सादर करणार आहेत याच हाय पॉवर कमिटीकडे। या सगळ्याच्याच पाठपुरावा जो करतायत ते सर देखील आपल्यासोबत आहे। सर, सगळ्यात पहिला पुढारीवरती आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। कशा पद्धतीने ही लढाई आता त्या ठिकाणी आलेली आहे आणि कुठपर्यंत हा लढा आता पोहोचेल असं वाटतंय? कारण उद्या शेवटच्या अंतिम टप्प्यात जे सरकारला त्या ठिकाणी आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयाने, नांदणी मठाला दिले होते, त्याची पूर्तता करता उद्या याचिका दाखल होते। सदर बाबतीमध्ये आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जुलै 2025च्या आदेशानंतर, म्हणजे ज्यामध्ये 3 जून 2025ला HPCनी ऑर्डर केली आणि त्या ऑर्डरवर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्याच्यावर अधोरेखित केलं। त्या आदेशाच्या अनुषंगाने माधुरी हत्तीनीचं हस्तांतरण नांदणीमधून गुजरातला वंतारामध्ये जे करण्यात आलं 28 जुलैला, त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र शासन, वंतारानी आणि अनंत अंबानी कुटुंबियांनी जो अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला वंतारा परिवाराकडून आणि जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने आणि नांदणी मठ संस्थांमध्ये ह्यांच्यामध्ये ज्या एकत्रित गोष्टी झाल्या, तर त्या एकत्रित गोष्टींच्या नंतर एकमत झालं की वंताराकडून माधुरी हत्तीनीसाठी नांदणीमध्ये माधुरी हत्तीन सेवा शुश्रूषा उपचार आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना केली जाईल। तदनंतर 28 जुलैच्या ऑर्डरनंतर सुप्रीम कोर्टाने हे मॅटर कंप्लायन्ससाठी ठेवलेलं होतं। त्या दरम्यान महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी साहेबांनी जो 28 जुलैनंतरचा जो बदललेला घटनाक्रम आहे आणि त्या बदललेल्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने सरकार, वंतारा आणि मठ संस्थान यांनी एकत्रित येऊन माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्याची भूमिका घेतली। 12 सप्टेंबरला न्यायमूर्ती पारडीवाला साहेब आणि विश्वनाथन साहेबांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर जेव्हा हे मॅटर कंप्लायन्ससाठी लागलं, तेव्हा शासनाच्या वकील साहेबांनी, सिद्धार्थ धर्माधिकारी साहेब, वंताराकडून ॲडव्होकेट बलबीर सिंग साहेब होते, शार्दुल सिंग साहेब होते, मठ संस्थांकडून वरिष्ठ वकील सुधांशु चौधरी साहेब होते, आनंद लांडगे साहेब होते, मी होतो। आम्ही सर्वांनी ह्या गोष्टी ज्या एकमताने ठरवलेल्या आहेत ते सुप्रीम कोर्टाला आम्ही अवगत केल्या आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती केली की ह्या बदललेल्या घडामोडीमध्ये आम्हाला हाय पॉवर कमिटीकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून हाय पॉवर कमिटीने जी भूमिका घेतलेली होती की हस्तांतरण करण्यासाठी, तर पुन्हा हस्तांतरण वंतारामार्फत ज्या सेंटरची निर्मिती नांदणीमध्ये प्रस्तावित आहे, तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा माधुरीचं हस्तांतरण केलं जावं, यासाठी संयुक्तरित्या आम्ही विनंती याचिका करायची भूमिका घेतली। काल संध्याकाळी 4 वाजता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली। तदनंतर अत्यंत युद्ध पातळीवर आम्ही सर्वांनी एकमेकांशी समन्वय राखला आणि आज आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने HPCकडे जाण्यासाठी जी याचिका तयार करायची होती, ती आज याचिका आम्ही तयार केली। मठ संस्थांच्या वतीनं त्या याचिकेचं सादरीकरण केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी हाय पॉवर कमिटीसमोर सरकार, वंतारा आणि महाराष्ट्र जिनसेन मठ संस्थांकडून त्या गोष्टी HPC समोर मांडण्यात येतील। काय नेमक्या या याचिकेमध्ये उल्लेख महत्त्वाचे असणार आहेत? काय नेमकी मागणी या माध्यमातून असणार आहे? कारण सर्वोच्च न्यायालयानं तर हा निर्णय जो आहे तो सर्व निर्णय HPCकडे सोपवलेला आहे। HPCनंच हा निर्णय जो आहे तो घ्यायचा असं सांगितलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागण्या काय असणार आहेत? काही महत्त्वाचे मुद्दे काय असणार या संपूर्ण याचिकेत? एक ह्या याचिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टासमोर सर्वांनी मांडला, महाराष्ट्र सरकार, वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांचं एकत्रितपणे घेतलेली भूमिका, त्या दृष्टिकोनातून टाकलेली पावलं, म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये ज्या काही घटनाक्रम झाला त्या घटनाक्रमामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला मला नमूद कराव्यासे वाटतील। एक तर ही याचिका सर्वांच्या संमतीनं दाखल होते, हे महत्त्वाचं। दुसरं, ह्या याचिकेमध्ये
माधुरी हत्तीनीच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करता वंतारा आणि मठ संस्थान यांच्या वतीनं त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं गेलेलं आहे की माधुरी हत्तीनीसाठी जे सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन जे अपेक्षित आहे आणि ज्याच्या बाबतीमध्ये पेटा या संस्थेने स्पेसिफिकली त्यांनी जे काही त्यांचे आक्षेप नोंदवलेले होते तर त्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करता माधुरीचं हस्तांतरण आणि पुनर्वसन नांदणीमध्ये केलं जाईल, जे वंताराच्या धर्तीवरच असेल अशा पद्धतीची वंताराची जी स्वागतार्ह भूमिका आहे त्याला नांदणी मठ संस्थांकडून प्रतिसाद देतोय. आणि विशेष की वंताराला अपेक्षित वातावरण जसं अपेक्षित आहे, जे अत्यंत पर्यावरणपूरक आणि अनुकूल वातावरण आहे, त्याची पाहणी आणि तपासणी वंताराचे डॉक्टर टीम, त्यांचे आर्किटेक्ट, त्यांचे इंजिनियर यांनी 20 ऑगस्टला ते जागेची पाहणी केली आणि पूर्ण तपासणीअंती त्यांनी हे समाधान व्यक्त केलं की नांदणीतली जी नांदणी मठ संस्थांची जागा आहे त्या जागेमध्ये अत्यंत पर्यावरणपूरक आणि माधुरी हत्तीनीला अनुकूल असं एक वंताराच्या धर्तीवर आपण तिथं ते सेंटर उभं करू शकतोय. ही त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी आहे. आणि ते आपण जो एक मुद्दा म्हणाला तर हाय पॉवर कमिटीकडं 3 जूनला जेव्हा आदेश पारित केला गेला तर त्या आदेशामध्ये पॅरेग्राफ नंबर 110 मध्ये हाय पॉवर कमिटीने एक खिडकी उघडी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये की 700 वर्षाची जी परंपरा नांदणी मठ संस्थांची आहे की ह्या 700 वर्षामध्ये 7 शतकांमध्ये हत्तीनीचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी, तर धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर जो परमिसिबल ठेवलेला आहे, जो अबाधित ठेवलेला आहे, तर माधुरी हत्तीनीच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड कॉम्प्रोमाइज न करता धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती नांदणीमध्ये पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडं आम्ही त्या आदेशामध्ये ठेवलेल्याच एका आदेशाच्या अनुषंगाने आम्ही विनंती करतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 भाग असतील. एक भाग वंताराकडून प्रस्तावित असलेलं सेंटर, त्या सेंटरमध्ये माधुरीची उपचार आणि पुनर्वसनासाठी मागणी आणि दुसरी की धार्मिक कार्यक्रमासाठी जो एक विंडो, ज्याला खिडकी आपण म्हणतोय, जे त्यांनी उघडं ठेवलेलं आहे, तर त्या अनुषंगाने ते एक आम्ही विनंती करतोय. येणारा दसरा आणि नवरात्र आणि त्याबरोबर हत्तीन हे जैन धर्मामध्ये भगवान अजितनाथ जे दुसरे तीर्थंकर आहेत त्यांचं प्रतिकात्मक चिन्ह लांछन आणि भगवंत अजितनाथांची जेव्हा पूजा अर्चा कार्यक्रम होत असतो तेव्हा त्या हत्तीनीचा वापर आणि तिचं अस्तित्व तिथं असावं यासाठी एक आम्ही विनंती करतोय. तर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांना पडलेला आहे की वनताराचं सेंटर इथं कधी उभारणार. म्हणजे वनतारा ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं तसं सेंटर इथं उभारल्यानंतर या ठिकाणी माधुरी हत्तीन येणार, ते बनण्यासाठी किती अवधी लागणार, असेही अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. दुसरं, ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की काही दिवसांसाठी ज्या पद्धतीनं HPCनं सांगितलं होतं की त्यांच्याच एका निर्णयामध्ये, आदेशामध्ये, की काही दिवसांसाठी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात, त्याला कोट करून आता काही दिवसासाठी आणणं या ठिकाणी शक्य होणार आहे का? कारण न्यायालयानं परवानगी दिलेली आहे HPCकडे जाण्यासाठी. आता ती मागणी तुम्ही करताय, ती आता कशी शक्य होईल वाटतंय? आणि त्यानंतर आता किती अवधी या संपूर्ण प्रक्रिया लागेल आणि कायमस्वरूपी हत्ती या ठिकाणी? एकूण 5 ऑगस्ट नंतर जसं मी म्हणालो की वंताराकडून जो अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आणि जो त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला, महाराष्ट्र शासनाने ज्याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली, तर बिहाइंड बॅक की वंताराकडून जी टीम आली त्या टीमनी, नाही तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कामकाज हे ग्राउंड लेवलला, म्हणजे आता जागेचं आयडेंटिफिकेशन, लोकेशन आणि त्यांच्या टीमकडून त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टींची त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि पॅरलली त्यांचं काम हे चालूच आहे. आता त्यांनी मठ संस्थानला ज्या गोष्टींची विनंती केली तर त्या तांत्रिक बाबी आम्ही त्यांना पूर्ण करून देतोय आणि पॅरलली त्यांना अपेक्षित असलेलं जे काय आहे तर ते थोड्याच दिवसामध्ये त्यांच्याकडून, नाहीतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल. आणि अत्यंत अल्पावधीमध्ये आमच्यामध्ये झालेल्या ज्या काही बैठका आहेत त्या बैठकीमध्ये अत्यंत वॉर फुटिंगवर त्या सब सेंटरची निर्मिती मठ संस्थांच्या जागेमध्ये केली जाईल असं वंताराचे CEO विवान करानी यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं. त्या अनुषंगाने ते कामकाज करतील. खरं तर ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की आता HPCकडे ही उद्या याचिका सादर होणार आहे. HPC या सगळ्या याचिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने या सगळ्यांची बाजू ऐकून घेणार आहे, या बाजू ऐकून घेण्यामध्ये
एकतर वंतारा असणार आहे, सरकार महाराष्ट्र सरकार असणार आहे आणि नान्नी मठ या तिघांनी एकत्रित येऊन या ठिकाणी समन्वय साधलेला आहे आणि एक याचिका सादर केलेली आहे. आता त्या याचिकेचा कशा पद्धतीनं विचार या ठिकाणी HPC करणार आहे, याला पेटा देखील कशा पद्धतीने त्यामध्ये हस्तक्षेप करणार हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि यातून मार्ग काढत आता HPC काय निर्णय देणार हे पाहणं मात्र अनेकांना या ठिकाणी उत्सुकता त्याची लागून राहिली आहे आणि यानंतर काय निर्णय येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.